जय श्रीराम फ्रेंड्स, वेब टेक्नॉलॉजीच्या पार्ट 8मध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पार्ट 7मध्ये बघितले ते लिस्टचे प्रकार काय. तर आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत लिस्टचा अजून एक पार्ट आहे डेफिनेशन लिस्ट म्हणून, आणि सेकंड टॉपिक आहे आपला मेटा टॅग. ठीक आहे, तर आता डेफिनेशन टॅग काय आहे तो पाहू एकदा. HTML and XML also support as a स्टाईल इन्क्रिप्शन डेफिनेशन फॉर्म. म्हणजेच की HTML आणि XML हे डेफिनेशन लिस्टला किंवा जे लिस्टचे प्रकार आहे त्यांना कायम सपोर्ट करत असतं. ठीक आहे, त्यानंतर आता डेफिनेशन लिस्टमध्ये काय येणार तर लाईक द एंट्रीज वर फाइंड इन अ. तर या डेफिनेशन लिस्टमध्ये सर्व कॅटेगरीज येतात, जसे ग्लोसरी असेल, पिक्चर्स असेल, जे की आपण लिस्टमध्ये बघितलं त्याच प्रकारे या डेफिनेशन लिस्टमध्ये आहे. ठीक आहे, तर याचा यूज कसा करायचा तर आपण लिस्टसाठी वापरला होता वरती OL किंवा UL, LI आणि हे OL UL क्लोज LI क्लोज. ठीक आहे, तर याच्यात 4 टॅग आहेत. फर्स्ट आहे DL काय करतो, डिफाईन द स्टार्ट ऑफ द लिस्ट. आपली ही जी डेफिनेशन लिस्ट आहे तिला स्टार्ट करण्यासाठी आपण DLचा यूज करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे DT. तर आता या ठिकाणी DTचा यूज काय आहे की जसं की आपण या ठिकाणी लिस्टमध्ये OL UL करत होतो, त्यानंतर LI पण करत होतो. ठीक आहे, LI केल्याने काय होतं की त्याच्यामधलं आपण लिस्ट दाखवू शकत होतो. ठीक आहे, तर तसंच या ठिकाणी DTचा यूज केला आहे की याच्यामध्ये काही आयटम असतील. ठीक आहे, आणि त्यानंतर DDचा काय यूज आहे, टर्म डेफिनेशन. ठीक आहे, आणि त्यानंतर आहे आपलं DL काय केलं आहे, क्लोज केलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, त्याचा सिंटॅक्स कसा आहे, DL आणि त्याच्यामध्ये हे सर्व टॅग्स आणि DL क्लोज. ठीक आहे, तर आता याला आपण प्रॅक्टिकली बघू जेणेकरून आपल्याला हे समजेल. तर या ठिकाणी आपण मोबाईल फोनचा यूज करून कोड बनवणार आहोत. तर जी ॲप्लिकेशन सांगितली की वेब कोड, त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण हा कोड बनवणार आहोत. ठीक आहे, तर 3 डॉटवर क्लिक करून न्यू आणि HTML फाईल, तर तिला नाव देऊ, नाव देऊ फक्त, आणि क्रिएट करू. क्रिएट केल्यानंतर आपल्यासमोर असं एक हॅलो वर्डचं पेज येईल ॲटोमॅटिकली. तर या ठिकाणी हे H1 हॅलो वर्ड आहे, तर या ठिकाणी हे काढून टाकू आणि फक्त DD देऊ. या ठिकाणी सुद्धा फाईलचं नेम, टायटल DD. ठीक आहे, आता या H1मध्ये खाली लिहू. आपला जो सिंटॅक्स आहे तो काय आहे की आपल्याला DL क्रिएट करायचं आहे, पहिले DL टॅग घ्यायचा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी घेऊ DL टॅग आणि त्याला क्लोज करू. ठीक आहे, DL टॅग ओपन अँड क्लोज झाला आहे. त्याच्यानंतर DLच्या आतमध्ये आपल्यासाठी 2 टॅग आहे. फर्स्ट आहे DT आणि सेकंड आहे DD. ठीक आहे, तर फर्स्ट आपल्याला यूज करायचा आहे DTचा. तर या ठिकाणी ओपन DT आणि याच्यामध्ये आपण देऊ FY देऊ. तर या ठिकाणी FY दिलं आहे आपण. तर या ठिकाणी DTच्या आतमध्ये आपण DT नंतर करू DD. त्यानंतर याला क्लोज करू आणि याला देऊ सेम 1 आणि त्यानंतर अजून एक DD खाली घेऊ. या ठिकाणी DD आणि याला क्लोज करू आणि यात घेऊ सेम सेकंड. ठीक आहे, आता अजून एक खाली घेऊ DT नावाचा टॅग, DT आणि याला क्लोज करू. आता या DTमध्ये SY घेऊ. ठीक आहे, SY आणि खालच्या साईडला
आपण या ठिकाणी घेणार आहोत याच्यामधले सेम्स, तर आपण त्यासाठी यूज करणार आहोत डी सेम 1. त्यानंतर या ठिकाणचा डी कॉपी करतो, सेम 2. ठीक आहे, दोन्ही डाटा सेमच आहे, फक्त बदल एवढाच आहे की FY आणि SY. आणि रन केल्यानंतर आउटपुट या ठिकाणी बघू शकता की FY आलं आहे आणि त्यानंतर सेम 1 सेम 2 साईडला आलं आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपण जे टायटल दिलं होतं H1मध्ये ते आलं आहे डी. तर या प्रकारे हा डेफिनेशन लिस्टचा यूज केला जातो. जसे की आपण एखादी डेफिनेशन लिहितो आहे, समजा ही मेटा टॅगची डेफिनेशन लिहिली. ठीक आहे, तर स्टार्टअप इथून केलं आहे आणि याच लाईनमध्ये सरळ खाली जे काही लिहिलं आहे ते सर्व एकाच लाईनमध्ये. तर त्यासाठी आपण हा डेफिनेशन टॅगचा यूज करतो आहे, ज्याच्याविषयी आपल्याला डेफिनेशन लिहायची. ठीक आहे, तर आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे मेटा टॅग. तर मेटा टॅगचा यूज काय आहे, तर मेटा एलिमेंट आर टिपिकली यूज टू स्पेसिफाय पेज डिस्क्रिप्शन, कीवर्ड, अनदर ऑफ द डॉक्युमेंट, लास्ट मॉडिफाइड अँड अदर मेटा डाटा. ठीक आहे, तर मेटा टॅगचा आपण यूज बऱ्याचशा कामासाठी करतो. बट आता आपण या ठिकाणी त्याचा सिंटेक्स पाहू. तर मेटा नेम इज इक्वल्स टू स्ट्रिंग आणि त्यानंतर कंटेंट आणि कंटेंटमध्ये त्याची स्ट्रिंग. तर आपला आत्ताचंच एक्झाम्पल बघा. या ठिकाणी मेटा टॅग ऑलरेडी आहे आणि या ठिकाणी कंटेंट टाईप केलेला आहे HTTP इक्वी कंटेंट टाईप, आणि या ठिकाणी कंटेंट text/HTML आहे आणि कारसेट UTF-8 आहे. ठीक आहे, हे ऑलरेडी मेटा टॅग या ठिकाणी सेट आहे. या मेटा टॅगने काय होतं की जे आपलं पेजवर जी कोडिंग जाते ती कुठं पांगत नाही, काही नाही, क्लिअर राहते. ठीक आहे, आणि नेक्स्ट अजून एक समजा हा मेटा टॅग आहे. आता हा काढून टाकतो, आपण याला यूज करू रिफ्रेश म्हणून. ठीक आहे, तर या मेटा टॅगला सिम्पली काय करू, या कंटेंट टाईपच्या जागी रिफ्रेश करू. रिफ्रेश, या ठिकाणी रिफ्रेश केल्यानंतर या ठिकाणी कंटेंटमध्ये आपल्याला करायचं आहे जेवढे सेकंदाने आपल्याला रिफ्रेश करायचे तेवढे सेकंद. तर मी 4 करतो आहे. त्यानंतर हा पुढला पार्ट कट करून टाकू, त्याचं काही काम नाही आहे. आता या ठिकाणी घेणार आपण URL. या ठिकाणी URL इज इक्वल्स टू, आणि या ठिकाणी मी माझ्या चॅनलची URL पेस्ट करतो. ठीक आहे, तर पेस्ट. आता हे रन केल्यानंतर 4 सेकंदात रिफ्रेश पेज होऊन या साईटवर जायला पाहिजे. ठीक आहे, ॲटोमॅटिकली रन केल्यानंतर. तर बघूया जात आहे का 4 सेकंदमध्ये. तर या ठिकाणी बघू शकता की मेटा टॅगचा यूज करून आपण पेजला रिफ्रेश केलं आहे आणि ते पेज रिडायरेक्ट केलं आहे की आपल्याला ज्या साईटवर जायचं आहे त्या साईटवर. ठीक आहे, तर या प्रकारे आपण मेटा टॅगचा यूज करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पार्ट 9मध्ये. ठीक आहे.